पोट्टी हो काय म्हणता मग. आज होता श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार. काल रात्रीच आपण गांधी लागून पाय लागून आलो होतो. तो पार्ट मी अकाउंटवर टाकलेला आहे. पाहिला नशील तर नक्की पाहून घ्या आणि ब्लॉग आवडत असेल तर फॉलो नक्की करा. सकाळीच तयारी वगैरे करून घेतली मस्त. तेवढ्याच मग गणेश भाऊ आले. गणेश भाऊच्या गाडीवर बसून गेलो मग मी आपल्या दुकानाजवळ, कारण की आपल्या दुकानाजवळ होता घुगरेचा वाटा. तिथे जाऊन थोड्या वेळ थांबलो. तेवढ्याच आधीच डॉन घुगरे आणल्या भाऊ लाईनीत लागून आपल्यासाठी स्पेशल. मी आता द्या धन्यवाद. घुगऱ्या वगैरे खाल्ल्या थोड्याशा तिथं. मग तिथून डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन मस्त आपले कपडे वगैरे बदलून घेतले आणि झालं तयार. तयारून मस्त गेलो गणेशच्या गाडीवर बसून स्टँडवर गेलो. तिथं कावळ आलेली होती. मग इथं कावळचे 2-3 व्हिडिओ वगैरे काढून घेतले. थोड्या वेळानं याची कावळ गेली भाऊ पुढे आणि आम्ही तिघं निघालो धारगडले जायला. धारगड यात्रेचा मान भाऊ अलगच आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये पुढे सांगतो. निघाल्याबरोबर पहिले आलो पेट्रोल पंपावर आणि गाडीत पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. पुढे मला दिसला बबलू एकटाच होता गाडीवर. मग मी त्याच्या गाडीवर बसलो, कारण की भाऊ आम्ही टिबल सीट झालो असतो. मग पोलीसवाल्याने अजून दंडफंड फाडला असता आपल्याला. मग हर हर महादेवचे नारे लावत आम्ही पुढे गेलो. तेवढ्या बबलू डॉनचा नारा पाहून काय होता तो बाकी मैं दे दूंगा बोल जय पप्पा की. मग तिथून बोल जय पप्पा की म्हणत तोंडाले बांधून आम्ही पोहोचलो अकोटले पोहोचल्यानंतर थोडी भूक लागली होती. मग नाश्ता वगैरे करायला गाडी थांबवली आणि कचोऱ्या घेतल्या. नाश्ता वगैरे करून घेतला. पोट्टेसाठी घेतलं मी पार्सल. पाहिजा भावा पार्सल कचोरीच घेतलं. भलकही समजतात नाही तर. मग पोपटखेडच्या डॅम जवळ इथं कचोऱ्या वगैरे खाल्ल्या आम्ही मस्त आरामात. थोड्या वेळाने गेलो पुढे गेट जवळ. इथं तिकीट वगैरे फाळा लागते. इथे तिकीट वगैरे फाळून घेतलं. आपल्या गाडीचा नंबर लिहून. मग आपले पोट्टे की मागे राहिले होते, त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो होतो इथं. मग इथं मी 2-3 व्हिडिओ वगैरे काढून घेतले. थोड्या वेळाने ते आले आणि मेळघाटचे सुंदर नजारे पाहत मनात हर हर महादेवचा जयघोष करत आम्ही पोहोचलो धारगडला. इथं पोहोचल्यानंतर आम्ही काय माहोल केला हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. नेक्स्ट पार्ट साठी फॉलो नक्की करा.